काही मागा हेच देगा पांडुरंगा भगवंता. आम्ही आमच्या मनानं मागत नाही, तो माग 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 म्हणून जे आमच्या मागे लागलाच ना, म्हणून आम्ही तुझ्याकडे मागतो. पण दुसऱ्या चरणाचं निरूपण करण्याच्या अगोदर सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार वर हात करून मोकळ्यापणानं टाळी वाजून भजन करायचे. चला सर्वांनी मोकळे हात वर करा. वा 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 वा. काय सांगावंच लागलं नाही तुम्हाला. आता शूटिंग वाल्या दादाने एवढे हात काढून घ्या, हे हात पुन्हा वर्षभर नाही भेटायचे पुन्हा, आहे ना. आणि पेपरला पहिल्या पानावर बातमी आली पाहिजे, मातोश्री कैलासवासी पारुबाई देठे यांच्या 8व्या पुण्यस्मरणानिमित्त जमलेला समा कळू द्या ना सगळ्या पंढरपूरला की धोंडेवाडी मध्ये काय होते. सर्वांनी एक साथ विठोबा तुमचं भजन पाहून असं वाटले की आता दोन वाजू देऊ काय की होय जमन का बाय आम्हाला हलवालेत पण उलटे हलवालेत ना. नाही सगळ्याचा इशारा होकार आरती आहे, पण जास्त न वेळ घेता दुपारचा टाइम आहे, उन्हाचा काळ अगदी आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय देगा. आता जे 10 वाजून 10:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत सांगितलं का नाही, हेची देगा म्हणले. अजून एक आमचं म्हणणं आहे देवा, संता लोटांगणी आणि जाता लाज नको म्हणी. आम्हाला संतांचं दर्शन घेताना लाज वाटू नये, परमार्थ करताना लाज वाटू नये, देवाला दान धर्म करताना लाज वाटू नये. बऱ्याच माणसाला कीर्तनात टाळी वाजवायची लाज वाटते, नको तिकडं टाळी वाजवलीत ना लोक. इथं जर टाळी वाजवायला तुम्ही हुकलात गड्या तर रस्त्यावर जाऊन टाळी वाजवावी लागते. कळालं ना तुम्हाला. तिकडं वाजवण्यापेक्षा हे का इथं वाजवलेली बरे, इथं दान धर्म केलेला चांगलंय, कारण इथली टाळी तुमच्या सोबत येणारी टाळी आहे. इथं परमार्थामध्ये केलेला दान धर्म, आई वडिलाच्या नावानं केलेला दान धर्म इथं सोबत येणार आहे. संसारामध्ये कमवा, किती कमवा, काही तुमच्या सोबत येत नाही. जेवढं तुम्ही देव कार्यामध्ये खर्च कराल तेवढंच तुमच्या सोबत येणार आहे. आणि तुम्हा पंढरपूर वासिया करता परिसर करा, सर्व परिसरा करता एखादा आनंदाचा क्षण, सुवर्ण क्षण समीप येऊन थांबलेला आहे. अधिक मासामध्ये अधिक मास आता नाही काय 17 तारखेलाच आहे सुरुवात. थोडं त्याला जरा शास्त्राच्या भाषेमध्ये पुरुषोत्तम मास म्हणतात. थोडं कमी शिकलेले असतील तर त्याला अधिक मास म्हणतात. आणि लयच गावरान टपू असते तर धोंड्याचा महिना म्हणते. आता धोंडेवाडी असल्यामुळे धोंड्याचा महिना म्हणू आपण, आहे ना. नाव धोंडेवाडी आहे पण धोंडा तर कुठं दिसलाच नाही मला अजून. नेले काही इथली काढून वारकरी सगळे थंडरानं आशीर्वाद आहे भगवंताचा. सर्व परिसरा करता आनंदाची बातमी आपल्या जवळच पांडुरंगाच्या दरबारामध्ये पंढरपुरामध्ये 65 एकरामध्ये जे कदम माऊलींनी 7-8 सप्ते केले, त्या सगळ्या सप्त्याची सांगता कळस म्हणला तरी काय हरकत नाही. जे सगळ्या संतांच्या, कुणाचे जन्माचा सोहळा आहे, कुणाचा समाधी सोहळा आहे, अशा 5-7 संतांचं सर्व मिळून आपल्या पंढरपूरला एक कालाच म्हणा ना सगळ्या सप्त्याचा. तो फार मोठा सप्ताह इथं 17 तारखेपासून सुरुवात होणारी आणि संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण त्या ठिकाणी आहे. फार मोठ्या आनंदाचा क्षण आहे. जेवढं होईल, जेवढं आपल्या हाताने तिथं घडत तेवढं तुम्ही दान धर्म करण्याचा प्रयत्न करा. आणि नाही तिथं आपल्याला दान धर्म करता आलं नाही, तिथं जाऊन सेवा करण्याचा तरी प्रयत्न करा ना. काय
झाडून काढण्याची सेवा असेल, चटई उचलण्याची सेवा असेल, जीव बांधण्याची सेवा असेल. कारण इतकं जेवायला असा सप्ताह आमच्या लातूरलाही झाला पाठीमाग. लातूरचा झाल्यानंतर इथला सप्ताहाला काय गावागणी जेवढी काही आपल्याला पैसे दिले असतील, आपल्या भाकरी कुणाच्या दिवशी पुरणपोळीचं जेवण आहे त्या दिवशी सगळ्यांनी व्यवस्थित सज्ज राहून ते पाठवायचे. प्रत्येक तालुक्याला दिवस वार तारीख सगळं ठरवून दिलेलं आहे. ज्या दिवशी आपली तारीख आहे कार्यकर्ते आपल्या गावातली मंडळी सांगतील आणि त्याच्यामुळं नियोजित राहून प्रत्येक माऊलीनं आपल्या घरातली भाकर तिथं त्या सप्त्याला गेली पाहिजे. कारण माऊलीचा एकच उद्देश आहे, ज्ञानोबाराय तालुक्यापुरते नाही, जिल्ह्यापुरते नाही, घरापुरते नाही, प्रत्येक चुलीपर्यंत ज्ञानोबाराय गेले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक घरातली भाकर, प्रत्येक आपल्या घरातली भाकर तिथं गेली पाहिजे. तिथं वारकऱ्याला जीव घालणं, माऊलीसाठी आलेल्या भक्ताला जीव घालणं म्हणजे देवाला जीव घालणे. महाराज संतामुखी देता अन्न आणि संतुष्ट होय नारायण अशी आनंदाची बातमी. म्हणून घडल तेवढं त्याच्यामध्ये योगदान करा विठाला. कारण भगवंताला तुम्ही एका हाताने दिलात ना, भगवंत आपल्याला 1000 हाताने देत असतो. भगवान जब देता आहे ना शब्बर फाड के देत आहे म्हणले. देवाची देण्याची पद्धत अलग आहे बरं. द्रौपदी मातेनं देवाचं बोट कापलं म्हणून कुठं थोडी चिंदी फाडून दिली, पण त्याच्या मोबदल्यामध्ये देवानं द्रौपदीची लज्जा रक्षण केली. माझी लज्जा रक्षण काय मोठी ताकद आहे. आंधळा साधू त्या सरोवरामध्ये स्नान करत असताना त्या साधूची लंगोट निष्ठली लंगोट वाहत जाऊ लागली आणि त्याच कडेनं द्रौपदी माता चलत चालली होती. त्या आंधळ्या साधूला कळालं आपल्या अंगावर वस्त्र नाही, आपण असंच जर बाहेर आलो तर साधू या नावाला कलंक लावून जिवंत राहण्यापेक्षा मेलेलं बरे म्हणून तो जीव देऊ लागला. पण द्रौपदी तिथं गेली आणि त्या साधूची लंगोट महाराजाला आणून दिली. तो साधू म्हणायला लागला, बाई मी आंधळा आहे, आंधळा तुझ्या मदतीला येणार नाही, पण आंधळ्याचा आशीर्वाद तुझ्या मदतीला येईल म्हणजे. आणि एवढा महत्वाला आला, 4 बोट लंगोट आणून दिली. त्याच्या मोबदल्यामध्ये वस्त्रे हरणे वस्त्रे कळशी झाली माऊली. देवानं तिची लज्जा रक्षण केली. हे पद्धत आहे. संसारामध्ये काही नाही, लेकरांसाठी कितीही कमवा. अरे आपलं काय, रावणाच्या लेकरांना काही ठेवलं नाही, कृष्णाच्या लेकरांना काही ठेवलं नाही, तिथं आपले लेकर काय ठेवणार आहे. उलट रावणाची जळाली आणि कृष्णाची द्वारका बुडाली. जळण्यापेक्षा आणि बुडण्यापेक्षा दान धर्म केलेला, आई वडिलाच्या नावानं खर्च केलेला चांगली. आणि ते सोबत येते तिथं करताना लाज वाटू देऊ नका. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, मनसी काही मागा हेची रेगा पांडुरंगा भगवंता. आणि सगळं करण्यासाठी ताकदीची शक्तीची गरज आहे. ती ताकद आम्हाला द्या. अभंगाचं शेवटचं क्षण तुका म्हणे आंगी, 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 तुका म्हणे आंगी. काही जरी झालं तरी नियोजन अगोदरच लावून ठेवलेले सर्व. आपला विषय चालू होता वारीमध्ये इतके विचार बदलतात माणसाचे, इतके विचार बदलतात. बाया माणसाला हाक जरी मारायची झाली तरी माणसं काय म्हणते, बायकोला बी माऊलीच म्हणते बरं तिकडं वारीच्या वाटेला. बायाला बी माऊलीच, लेकरायला बी, माणसाला बी आणि चोरायला बी माऊली म्हणून हाक मारत आहेत. सगळ्याला माऊली म्हणणार, माऊली हा पुढं, माऊली सरका, माऊली चला पुढं माऊली म्हणणार. आणि एकदा वारी संपली गावाकडे आलं, काय मावंद म्हणा काय म्हणते तुमच्याकडे ते वारकरी वाढणं झालं. दुसऱ्या दिवशी गावात पंगत राहू द्या, हातात माई घेत म्हणताय आता बाळाला बसवा की म्हणला जेवायला. तिकडं
वातावरणच नाही ना तसं इथं. आता बघा हे लग्न सराई सुरू झाली, लग्न सराईचं असं वातावरण असतं, त्याचा डीजे बीजे वाजायला लागलं ना, चांगल्या चांगल्या ब्रह्मचार्याला वाटते उरकून घ्यावाच काही की. आता वातावरण कसं असते ना बाबा, असा डीजे बीजे वाजायला लागला, 80 वर्षाचं खप्पूस म्हातारा राहू द्या, नाचायला तर अंगात ताकद नाही, पण डीजे वाजले की तिथल्या तिथं घाण्याचा खूप हाडी ते. इतकं विनग का म्हणलं आहे का नाही. वातावरण आहे ना तसं ते. हरिदासाच्या भजनाचं वातावरण तयार झाल्यानंतर किती असर करते, एक पुरावा देते. भजन करा विठ्ठल. खूप सुंदर पुरावा आहे बघा, किती भजनाचा परिणाम होत असतो. ज्या वेळेस राजा रावणानं सीताई साहेबाचं हरण केलं, चोरून नेलं आणि कोण्या वनात ठेवलं, अशोक वनामध्ये. नाव किती गमतीचे, नाव आहे अशोक. आणि सीताई साहेब जाऊन काय करायला लागल्या, शोक करायला लागल्या, रडायला लागल्या. वासुकीच्या वनी सीता शोक करी आणि काहो अंतरलेर गुणा तो करी. सीताई साहेबाच्या भजनाचा परिणाम माणसावर होईल नवल नाही, पशु पक्षावर झाला होता, झाडा झुडपावर झाला होता. तिथं जी वाऱ्याची झुळूक येत होती त्याच्यामधून देखील राम राम ऐकू येत होत. त्याचं वर्णन करतात, जेथ सीतेची वस्ती घडे, राम नाम स्मरती झाडे, पशु पक्षी याशी स्मरण घडे, पाषाण खडे राम म्हणती. कुठं दगडानं राम म्हणा, कुठं झाडानं राम म्हणा, कुठं झुडपानं राम म्हणा. तुकोबारे म्हणाले, बाबा हरिदासाचं भजन दगडावर परिणाम करत असेल तर माणसावर करणार नाही का, निश्चितच करेल. म्हणून आम्हाला त्यांची संगत द्या. अरे बाबा, वारकऱ्याच्या संगतीमध्ये माणसाचा उद्धार होईल नवल नाही, जनावराचा उद्धार झालाय, जनावराचा. साधूच्या घरचे जनावर देखील वाया गेले नाहीत महाराज. 5 मिनिट एका रेड्याला माऊलीची संगत लागली होती. रेडा आपल्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे थोडं जरा खेळापाडे भाग आहे ना आमचा, आमच्याकडे हलगट म्हणतात नाही. त्या रेड्याला माऊलीची संगत लागली, मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे, बोलणे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, अवघड वेद मुखातून वधून घेतला. आणि माऊली ज्यावेळेस निघाली ना पैठण सोडून येवाशाकडं, ते कोळी समाजाचा माणूस, त्याचं नावच आहे काळूजी कोळी, त्या रेड्याचा मालक. तो नानोबाला म्हणू लागला, माऊली आता हे रेडा मला नको, हे देव झाले म्हणले, आता देव हे तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. माऊली म्हणले, बाबा याला चारा, याला पाणी कशाला आपला आवाज म्हणले. आमच्या माग आमच्या बऱ्याच भजण्यानं म्हशी भजनाला आडवा आलेत म्हणून म्हशी विकून टाकलेत म्हणले. का, कुठं बी गेले की दूध काढायला घरी चहावा लागला तर बोलले, व्याप कमी करायचं पाहिले तर तू आमच्या माग व्याप लावालाच का. त्यावेळेस ते तो मालक म्हणायला लागला, माऊली हे मनानं जर तुमच्या मागाला तर येऊ द्या. मग ज्ञानोबाराय नेवाशाकडे निघाले. हळू 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 ज्ञानोबारायच्या मागे आले कोण, रेडा. मग माऊलीनं नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगितली. बसो ज्ञानेश्वरी ऐकाले कोण, म्हणा की हलगट काय हारे, बसून ऐकाले बाबा. तिथून माऊली आले फाट्याला आले. फाटा घातल्या बरोबर त्या रेड्यानं विचारच केला, आता माऊली गेल्या गेल्या संजीवन समाधी घेणारे, साधूच्या नंतर जगण्या जीवनाला अर्थ नाही, म्हणून त्यानं तिथे देह ठेवला. आले फाट्याला देह ठेवल्याबरोबर निवृत्ती दादा म्हणाले, माऊली ओ माऊली बघितलं का किती हुशार आहे, हे मेलं नाही, यानं देह ठेवलाय म्हणले. काय त्या रेड्याचं भाग्य, ज्ञानोबाऱ्याच्या हाताने त्याची मूठ माती झाली. मला त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगायचे, आज त्याची शासनानं दखल घेतलेली 1 कोटी रुपयाचं मंदिर बांधले. कुणाचं, रेड्याचं. अखंड विना चालू आहे त्याच्या मंदिरामध्ये. जुन्नर शिन्नर भाग आम्ही जाऊन आलो, सेवेचा योग आला कीर्तनाच्या तिकडं. तुमच्या आमच्या सारखे रेडे लाईनीत थांबून त्या रेड्याचं दर्शन घ्याले, एवढा त्याचा अधिकार झाला. खरं सांगा बाबा, आपल्याकडल्या हलगटाची काय सोय आहे, कुठं आहे का मंदिर, सप्ताह, काही कीर्तन, काहीच नाही हो. थोडे
मोठे झाले की मर्यादेच्या अभिषेकाला चालेल. दुसरं कामच नाही ना महाराज त्यांचं. कोणाचाही उद्धार होत नाही. जे साधूच्या संगतीत गेले त्यांचाच उद्धार होतो. म्हणून देवा तेच द्या हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणून तुम्ही म्हणतात म्हणून ते आम्हाला द्या अभंगाचं दुसरं चरण. म्हणती काय माझा म्हणते काय माझा हो म्हणते काय माझा म्हणते काय माझा. जे भजनाचं वातावरण आहे ना सगळ्याचे विचार बदलतात, दृष्टी बदलते. काय दान धर्म कराल त्याच्या दुप्पट तुम्हाला फलश्रुती भेटते, दुप्पट. मग अन्नदान करा, ज्ञानदान करा, वस्त्रदान करा, काय तुम्हाला करायचे ते करा. ते 5च मिनिटाचा काळ आहे. पण आईच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणजे या परिवारासाठी आजचा पूर्ण दिवसच पर्व काळाचे. हा पर्व काळ मागुता पुरुषाशी नातुडे सर्वथा येथे श्रद्धेने धर्म करिता जोडी पवित्रता अक्षय. काय तुम्हाला आईच्या नावानं करू वाटेल ते करा म्हणले. कारण पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ तो धर्माची वेळ अति पवित्र म्हणले. हा खूप 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 पर्व काळाचा ह्याचा आजचा दिवस आहे. आणि पुत्र त्यालाच म्हणा स्पष्ट भाषेमध्ये माऊलीनं सांगितलंय. पिता स्वयमेव नारायण माता लक्ष्मी प्रत्यक्ष जाण ऐसे भावे ज्याचे अंतकरण पुत्र जाण तो एक. मुलगा कुणाला म्हणा जो आईला लक्ष्मी समजतो वडिलाला नारायण समजतो त्याला पुत्र म्हणा. नाहीतर इस्टेट खाणाऱ्याला पुत्र नाही भाड खाणारा भाडेकरू म्हणा म्हणले. त्याला का भाड खाऊ म्हणू, भाड खाऊच आहे ना महाराज. त्यांचं आहे त्यांचंच त्यांना द्यायला काय अडचण आहे महाराज. आम्हाला विचारतात म्हणले ताई पुण्यतिथी किती दिवस करावं लागते. त्याचं एकच उत्तर आहे जोपर्यंत आपण आपल्या मायबापाचे इस्टेट खातो ना तोपर्यंत पुण्यतिथी करा, तोपर्यंत त्यांच्या नावानं करा. त्यांचंच आहे आणि त्यांनाच द्यायचे महाराज. हे आपलं नाही ना, मायबापानं दिलेलं आहे. ते सगळे संस्कार या देठे परिवारामध्ये आहेत. मग अशा पुण्यवान अशा चांगल्या अशा वारकऱ्याच्या माळकऱ्याच्या हरिदासाच्या घरी जन्म घेण्याची अपेक्षा करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. सोपा सोपा अभंग सेवेकरता निवडलेला. या अभंगातून तुकोबारायनं पुनर्जन्माची अपेक्षा केलेली आहे. दुसरा जन्म मागितला. तसं तर आता शिकलेली माणसं पुनर्जन्म मानायला तयार नाहीत, पण आपला संप्रदाय मानतो म्हणून सांगते तुम्हाला. दुसरा जन्म मागितला म्हणले देवा हे तर मिळालायच पण पुढचा जन्म वारकऱ्याच्या घरी आम्हाला पाहिजे म्हणले. कारण हा देह आहे ना हा अनमोल देह आहे, सहजासहजी भेटणारा नाही. आपल्याला जे देहाला आयुष्य मर्यादा, माणसाला किती आयुष्य आहे 100 वर्षे, पण 100 बी म्हणायलाच राहिलेत. कोणी जगाले का 100? काहीच नाही हो. 70-75 झाले विषय संपला महाराज माणसाचा. पण तुम्ही जुना काळ आठवला. जुन्या काळामध्ये माणसाला सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होत. 1,00,000 वर्ष माणसं मिळालं का नाही त्याचा गैरफायदा घेतात, चुकीचं वर्तन करतात. माणसं माणुसकी सोडून वागायला लागले म्हणून भगवंताला लाखातला 1 शून्य कमी करावं लागला. द्वापारी त्रेता युगामध्ये किती राहिले 10,000 वर्ष. तरी बी माणसं नीट वागणा झाले, मायबापाची पुण्यतिथीच करणार झाले. अजून 1 शून्य कमी केला तर द्वापार युगामध्ये 10,000तला 1 शून्य गेला, खाली किती राहिले 1,000 वर्ष. एवढं राहून बी काही माणसं दादा शब्दाला पट्टीच देना झाली, काला होत आला तरी पट्टी देना झाली. म्हणून देवानं अजून 1 शून्य कमी केला कलियुगामध्ये. आता किती राहिले 1000तला 1 शून्य गेला, 100 वर्ष राहिले. सगळ्याला माझे हात जोडून प्रार्थना आहे आता जर नीट वागलो तर बरं आहे. बरं हा
नाहीतर भगवंताला अजून एक शून्य कमी करावं लागेल. मग किती राहतील? 10. आणि शास्त्र असं सांगते कलियुगाच्या शेवटी माणसाला 10च वर्ष आयुष्य राहणार आहे. म्हणजे शेवट हरभऱ्याच्या झाडाखाली बसणार आहेत मग माणसं. बघा आता हरभऱ्याचं झाड केवढं असतं, एवढं उंची कमी होणार. तुम्ही इतिहासाचे पुस्तक वाचा ना, पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे, धर्मवीर संभाजी राजांचं चरित्र आहे. त्यांची उंची बघा की, उंची, ताकद, शरीरयष्टी एवढी राहिली का ताकद माणसाकडे? काहीच नाही. हे जुने माणसं कुंटलचं पोतं उचलत होते. उचलेल का तुम्हाला आता? आता आमच्या चोपदार बाबाला उचलेल, पण तुम्हाला उचलेल का? नाही ना उचलणार. अरे माणूस बी तसा पाहिजे गड्या, कारण शक्ती असली पाहिजे ना माणसाकडं. आता काय झालंय, फायबर खाऊन फायबर झालेत माणसं. खाणच फायबर झाले मला. पहिलं जेव पोटभर जेवायचे, जेवण चांगलं, अन्न चांगलं, सगळं चांगलं होतं ना. माणसाची ताकद कमी झाली, आयुष्य कमी झालं, उंची कमी झाली. ती कुंटलचं पोतच उचलणं गेलं म्हणून सरकारनं पोतच बंद करून टाकले. 50 किलोचे निघालेत कट्टे, पोते नाही कट्टे. आणि ते 25 किलोचे, 30 किलोचे, काही बहादर असे आमच्याकडले इकडले काही सांगणार नाही मी आता 12 वाजेपर्यंत. आमच्याकडे गेले की इकडले आणि इकडे आले की दुसरे कुठून आणायचे. मग आता असंच करायचं असते. ते लहायाचे पोत उचलणार काही बहादर राहिला. लहायाचे उचलायचं झालं तर हाक मारतात, ए पप्याची माय आय, आणि उचलून हिच्या डोक्यावर देतात महाराज. ताकद कमी. बघा कलियुगाचं शेवट असे 10 वर्ष आयुष्य म्हणल्यावर तुम्ही म्हणाल लेकर कधी व्हाव, नोकरी कधी लागाव, तर शास्त्र सांगते बाबा 5 वर्षाची नार भ्रतार मागेल, 6 वर्षाची नार गर्भीन राहे. आणि खोट नाही, आम्ही लटिकेनं बोलू, वर्तमान होणारे म्हणले सगळं. 5व्याच वर्षी लग्न होणार, 6व्या वर्षी तर लेकर बाळ बी होणार, आणि 10व्या वर्षी 4 माणसं तुमच्या भोवताली माशा मारायला बसणार. समजलं का? शेवटचा टप्पा आई गा जबरी बुलावा हरी का, आणि छोड़ के सब कुछ जाना पडेगा. फार सुंदर भविष्य सांगितले कलियुगाचं. सांगूच का जरा? मला भविष्य बघता येते, कोणाचं बघायचं असं तर या कीर्तन झाल्यावर. हो ना, हे लय आवडतं या माई मौल्याला. बरं एकाचं बघण्यापेक्षा मोगम सांगू ना सगळ्याला. ऐका म्हणले काय होईल या कलियुगामध्ये. एक कलिसा माझारी पुत्र होईल पित्याचा वैरी, आणि घरची माता होय कामारी, आणि पुरुषाच्या आशीर्वादाने आलेले सुखाचे दिवस ते पाहण्याकरता देवानं आमची आई आम्हाला ठेवली नाही. असंच हे गड्या मायबाप करून ठेवतात, पण जात असताना सगळं मुलाच्या हवाली करून जातात. एकाएकी केला निराशीचा धनी, आणि कडी वागवून खांदी भार. आईचं फार मोठं दुःख या परिवारावर आहे. कारण कसं आहे, घरात काही नसू द्या पण माय असू द्या, घर वजनदार वाटत असत. तुम्ही किती मोठा बंगला बांधा, आणि त्या जर घरामध्ये आई नसेल, आई आजारी असू द्या, खोकलत राहणारी असू द्या, म्हातारी असू द्या, पण घरात दिसली की त्या घराचं एक वेगळंच वजन आहे बघा बाबा. आणि त्या घरातली एकदा माय निघून गेली, मग त्या घरामध्ये किती मोठा फोटो लावा, अरे माय गेली म्हणजे नाकच गेलं घराचं, वजनच गेलं त्या घराचं. कारण आपल्यावर निस्वार्थपणानं प्रेम करणार पात्र म्हणजे आई आहे. या जगामध्ये सगळं तुम्हाला भेटेल, सर्व मिळे, परंतु पुन्हा न मिळे आई म्हणते. कारण आई किती मोठी आहे, कबीरदास महाराज सांगतात ना, देवापेक्षाही मोठे म्हणले आई. सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, अगले सबसे बड़ी है माँ, सबसे बडी सबसे बड़ी है माँ, अगले सबसे बड़ी है माँ. से बढ़ कर
कबीरदास महाराजांनी सांगितलं, बाबांनो, या जगामध्ये देवापेक्षाही जरी कुणी श्रेष्ठ असेल, देवापेक्षाही कुणी मोठा असेल, तर ते म्हणजे आई आहे. म्हणते सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ. का मोठी आहे? कारण ओ देती है. लेकरांनी किती जरी त्रास दिला तरी माय फक्त अंतःकरणातून आशीर्वाद देत असते. हे पहा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्याच्या घरी मायबाप जिवंत आहेत ना, ज्याच्या घरी आई आहे ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. म्हणले सगळ्यात श्रीमंत. मी सांगत नाही, माझ्या माऊलीची भाषा आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, ते शेवीशी कीर शरीरे लोणखीचे. हे पहा, थोडं पुरुष मंडळीला थोडं कडू वाटेल, वाईट वाटेल, पण वडिलापेक्षा देखील आई श्रेष्ठ आहे. गड्या का श्रेष्ठ आहे? मी माझ्या मनाचं सांगत नाही, तुम्हाला शास्त्रातले पुराण प्रमाण देऊन सांगते ना. शास्त्रानं, वेदानं, कवीनं सगळ्यांनी आधी आईला मान दिलेला आहे. हे साधं आपल्याला समजत नसेल, वेदाला विचारा ना. वेद देखील आधी आईला मान देतो. मातृदेव भव, नंतर पितृदेव भव. आधी कोण आहे? आधी माय म्हणले. लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, माऊली हिता, जाणे माऊली हिता, माऊली हिता, जाणे माऊली हिता, जाणे माऊली लेकुराचे हित आणि जाणे माऊलीचे चित्त. लेकराविषयी बाळाचं हित कशात आहे? ती परिपूर्णतेपणे आईला माहिती आहे, म्हणून आई श्रेष्ठ आहे. म्हणून वेदानं मान दिलाय. मातृदेव भव, पितृदेव भव. वेदाचं अवघड वाटलं, थोडं अलीकडे या. शास्त्र देखील तेच सांगते ना. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष दैवतम. आधी आईचं नाव घेतलेलं आहे त्याने देखील. शास्त्राची जरी भाषा अवघड वाटली, आणखीन थोडा अलीकडे या. ज्ञानोबारे तेच म्हणले ना, सकळ तीर्थाचे धुरे जे का. मला काय सांगायचे? आई आधी, जे का माता मग पितरे, ते शेवीशे कीर शरीरे लोणखीजे. माऊलीची जरी भाषा अवघड वाटली, आणखीन थोडा अलीकडे या. तुकोबारा देखील तेच म्हणले, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कवीनं, शास्त्रानं सर्वांनी अगोदर मान आईला दिलेला आहे, कारण ते श्रेष्ठच आहे ना. पण भानगड अशी आहे, आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही आपल्याला.
गेल्यानंतर फार दुःख होत. हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि याला माय नाही ना त्याला मायची किंमत विचारा. मग कळेल आईची किंमत काय आहे. अरे बाबा, आईसाठी आपण रडतो नवल नाही. आईसाठी एके दिवशी विनोबा भावे एवढा मोठा महात्मा आईसाठी ढसाढसा रडायला लागला. विनोबा भावे फार क्रांतिकारी पुरुष आहेत. ते एक सगळ्या क्रांतिकारांमध्ये. त्यांची आई वारली. आई वारल्यानंतर ते कुठेही जेव्हा परदेशामध्ये भाषण द्यायला जायचे, पण जात असताना आईचं जे लुगडं असतं, जे पातळ असतं, तुम्हाला जे समजेल ते घ्या, जे पातळ आहे ना, आईचं मळकटलेलं फाटकं पातळ, ते पिशवीत भरायचं आणि ते भाषण देताना ते जात असताना ते पातळ सोबत न्यायचे महाराज. मग तिथं जे केलेली तिथली सावकारांनी ती सोय असेल, गादी असेल, सर्व असेल, त्या गादीवर विनोबा भावे आपल्या आईचं मळकं पातळ अंधरायचे आणि त्याच्यावर झोपायचे महाराज. मग तो घर मालक, तो सावकार विनोबा भावेला विचारावं, म्हणले, भावे, ओ भावे, आमची गादी तुम्हाला आवडली नाही का हो? आमचं अंथरूण तुम्हाला आवडलं नाही का? हे मऊ नाही का? दुसरं आणून देऊ का? त्यावेळेस भावे सांगायचे, सावकार, ओ सावकार, तुमची गादी फार चांगली हो, फार मऊ आहे, पण मला ना माझ्या मायच्या मांडीवर झोपायची सवय आहे म्हणते. 6 महिन्यापूर्वी माझी आई वारली. आईची मांडी मला राहिली नाही, पण या आईच्या मळक्या पातळावर झोपल्यानंतर मला असं वाटतं की मी पातळावर नाही, की आईच्या मांडीवर झोपलो की काय. हे जरी फाटका असेल, पण ही माझ्या दृष्टीनं आई आहे म्हणले. आणि आईच्या मांडीवर जी सुखाची झोप येते, ते कोण्या एसीच्या रूम मध्ये, कोण्या गादीवर झोप येत नाही. विठाल खूप एक आगळं वेगळं आईचं प्रेम आहे या समाजामध्ये. ते आपल्याला एका शब्दामध्ये, एका कशा वाक्यामध्ये ते सांगता येत नाही. मला सर्व माई मौल्यांना विचारायचे, माय खरं सांगा, माहेरचं प्रेम हे श्रीमंतीवर आहे का आई जिवंत आशेपर्यंत आहे? माहेरच आहे, माय जिवंत आशेपर्यंत. एकदा त्या माहेरातली माय गेली, लेकीनं समजून जायचं की आपल्या माहेरच्या प्रेमाचा समुद्र आटला. मग ते किती माहेर गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, याच्यावर माहेरचं प्रेम अवलंबून नाही. तुम्हाला मी घडलेली घटना सांगून जाईल. एका माय माऊलीचं माहेरही गरीब आणि सासरही गरीब. तिकडेही मोलमजुरी करावं लागायची आणि इकडेही मोलमजुरी करावं लागायची, कारण काम केल्याशिवाय चूलच पेटत नव्हती ना घरची. पूर्ण गरीब परिस्थिती. आईचं वय झालेलं, आईला बाजाच्या खाली टाकलेलं. सर्व मुलं गोल बसले ना आईला म्हणाले, आई, माय सांगा तुमची कशात इच्छा आहे. त्यावेळेस माय त्या सगळ्या पोराला सांगते, पोर हो, माझी कशात इच्छा नाही, एकदा माझ्या लेकीला मला डोळे भरून पाहायचंय आणि या जगाचा निरोप घ्यायचा म्हणते. माईचा जीवच लेकीत गुंतलेला असतो. मला एकदा माझ्या लेकीला कळवा आणि मला तिला माझ्या समोर आणून उभा करा. जुन्या काळातला दृष्टांत, तेव्हा काही मोबाईल, गाड्या वगैरे एवढी सोय नव्हती. निरोप जर पाठवायचा झाला ना, मग कोणीतरी या गावचा माणूस त्या लिकीच्या गावच्या बाजारात जायचा, असं हातोहाती निरोप पाठवायचा. येती अशी पुशी, जाती अशी धाडी, असा निरोप व्हायचा पूर्वी. ते लेक माता बिचारी सकाळी हातामध्ये इळा खुरप ते घेऊन कामाला निघालेली. कोणीतरी तिला निरोप येऊन सांगितलं, म्हणले, बाई, तुमच्या माईला खाली टाकलंय. माईचं काही खरं नाही, ती काही वेळाची, काही दिवसाची सांगती आहे आणि तुमचा जीव गुंतला म्हणते, तुम्हाला भेटेल.
विठ्ठल जरा कमी कमी ठेवा जरा कमी हा कमी कमी ना पुढे सरकून बसा ना सर्वजण बाबा या पुढे या भरपूर जागा आहे पुढं हा पुढे सरकला या मागचे पण दादा या पुढे सर्वजण Yang gelut sana lo. Yang gelut sana lo. हॅलो Yang kada ye. हॅलो हॅलो Yang kada ye. हॅलो 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 रामकृष्ण हरी. हरे रामकृष्ण हरी.
हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी दोहा विठ्ठल परमा दोहा माधव बलवा दोहा विठ्ठल परमा दोहा माधव बलवा दोहा माधव बलवा दोहा माधव बलवा तुझाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बलवा दोहा माधव वापर कुमा देवी वर वापर कुमा देवी वर विठ्ठल बरवा दोहा माधव बलवा विठ्ठल बरवा दोहा माधव बलवा दोहा माधव बलवा दोहा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम
लाज नको मनी हो मनसी काही मागा हो मनसी काही मागा हे देवा पांडुरंगा हे देवा पांडुरंगा
वारकरी वारी तुकणे ध्यारी चंद्रभागे स्नान कामागे चिदान पंढरीचा वारकरी मागणी ते तुझ प्रति आहे निर्मळ पांडुरंगा सिद्धिदेव हे समय काय बाबू देवा कामणे आता होय मध्ये ठेवला ज्ञानदेव तुका आणि इकडे. इकडे मार, 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 मार.